कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन दरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक तसेच वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याशिवाय साईबाबा कॉर्नर या गजबजलेल्या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने येथे तातडीने वाहतूक सिग्नल बसवण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे। कोटींचा निधी येऊनही काम का होत नाही? शहराला दोन आमदार लाभले तरी खड्ड्यांकडे बघणार कोण, असा सवाल ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख भरत मोरे यांनी उपस्थित केला। या पार्श्वभूमीवर आज दिनांक 13/2/2026 रोजी ठाकरे सेनेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले। रस्त्यावरील खड्ड्यांना फुले वाहून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। आंदोलकांनी संबंधित विभागाने तातडीने रस्त्याचे काम सुरू करावे तसेच साईबाबा कॉर्नर येथे लवकरात लवकर वाहतूक सिग्नल बसवावा अशी जोरदार मागणी केली। यावेळी ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख भरत मोरे, सचिन आसने, निलेश वाणी, भैया वालझडे, आकाश कानडे, मयूर काळे, अर्जुन मोरे, रफिक मामुशेख, अभिजित बोडखे, अब्दुल मौलाना, सुनील दवंगे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं साईबाबा कॉर्नर ते संजीवनी कारखान्यापर्यंत हा रस्ता गेल्या बऱ्याच वर्षापासून खड्डेमय रस्ता आहे। जर आपल्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री आले तर या रस्त्याचं डागडुजीकरण घाईघाईने केलं जातं किंवा कुठलाही मंत्री आला, कुठलाही कार्यक्रम कोपरगाव शहरात असला तर घाईघाईने रस्त्याची दुरुस्ती केली जाते, पण ती तात्पुरती, म्हणजे जखम मांडीला आणि मलम शेंडीला या प्रकारे केलं जातं। आज आम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं गांधीगिरीने आंदोलन केलं। आता ही फक्त आमची सुरुवात आहे आजची या रस्त्यासाठी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन। उद्या आम्ही गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करणार नाही। उद्याचं आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरवून जाब विचारणार। कोपरगाव शहराला आता दोन आमदार लाभले हो। आमच्या माहितीनुसार आणि आम्ही माहिती घेतल्यानुसार CRPFचा 20 कोटी रुपयाचा निधी जे आमदार होते पहिले, जे लोकातून जनतेतून निवडून आले, त्यांनी 20 कोटी रुपयाचा निधी आणलाय म्हणे। मग त्या 20 कोटी रुपयाच्या निधीचं काम का होत नाहीये? मग कुठं माशी शिकतीये? मग कोण आहे तो झारीतला शुक्राचार्य, तो काम होऊन देत नाहीये। त्याच्यानंतर आता विधान परिषदेवर एक तरुण तडफदार, एक युवक त्या विधान परिषदेवर आमदार म्हणून गेलेत। म्हणजे मी कायम सांगतोय, अंधाळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे। या कोपरगाव शहराला 2 आमदार लाभलेत। आता उद्या त्यांचा शपथविधी आहे, शपथविधीची जोरदार तयारी चालू आहे, पण या कोपरगाव शहराच्या अशा खड्ड्यांच्या रस्त्याकडे बघणार कोण? जनतेला विनंती करतो, निवडणुका आल्या का तुमच्या तोंडावर फक्त पानं पुसले जातात। 100 दिवसामध्ये 100 कामं करू, 100 दिवसामध्ये एक तरी काम केलं का आम्हाला दाखवा। हे आज खड्डे झालेत, एक अपंग माणूस, त्याला विचारा काय परिस्थिती आहे। आज आम्ही गांधीगिरी पद्धतीने आम्ही आज फुलं वाहिले तर अनेक चालक थांबलेत रस्त्याने, तेच आम्हाला सांगत होते 2 आमदार आहे तरी कोपरगावच्या रस्त्यांची परिस्थिती अशी आहे। आज कोपरगाव शहरातला कोणता रस्ता आहे का त्या रस्त्याला खड्डेच नाहीये? दाखवा मला तो रस्ता, असा मला रस्ता दाखवा का त्या रस्त्यावर धूळच नाहीये, एकही रस्ता कोपरगाव शहरात नाहीये। मग नेमकं हे जे 2 आमदार आहेत किंवा जे सत्ताधारी आहेत, मग हे लोक काय करतात? आम्हाला कोणावर आरोप करायचा नाहीये, पण आम्ही जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही दोन्ही आमदारांना आव्हान करतो, बाबा तुम्ही दोघांनी एकत्र या। तुम्हीच आमदार व्हा, तिसरा आमदार कोणी या कोपरगाव शहरासाठी होण्यात इच्छुक सुद्धा नाहीये आणि होऊ शकत नाहीये त्यांची ताकद। पण तुम्ही दोघांनी एकत्र येऊन कोपरगाव शहराची अशी ज्या रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे, आज वाहतुकीचा रस्ता आहे, आम्ही फक्त 5 मिनिटं रस्त्यावर फुलं वाहत होतो तर पोलीस बंदोबस्त आला लगेच, कारण ट्रॅफिक जाम झाली। हा वाहतुकीचा रस्ता आहे। इथं मोठं संजीवनी महाविद्यालय जे जगप्रसिद्ध आहेत। आजपर्यंत या महाविद्यालय, या इंजिनिअरिंग कॉलेजला महाराष्ट्राच्या बाहेरून काश्मीरपर्यंत विद्यार्थी शिकायला होते। आजही महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी आहेत, त्यांचा रोजचा दैनंदिन प्रश्न आहे, गावात त्यांना जावं लागतं। आम्हाला त्या रस्त्याने रोज प्रवास करतात। कॉलेज आहे CGM कॉलेज, खेड्यातून जोडणारा हा शहराकडे जाणारा रस्ता आहे। काय रस्त्याचं काम होत नाही? हे म्हणता निधी आणला, हे म्हणता आम्ही काम करू, मग नेमकं प्रॉब्लेम अडचण कुठे आहे? नेमकी माशी शिंकती कुठे आहे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मी कोपरगाव जनतेला विनंती करतो आणि आव्हान करतो, राजकीय लोकांना सुद्धा आव्हान करतो, दोन्ही आमदारांना सुद्धा एक नागरिक म्हणून, एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आव्हान करतो, काय रस्त्याचं काम होत नाहीये। आज गांधीगिरी पद्धतीने आम्ही फक्त फुलं टाकलेत,
पण उद्या आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जनतेच्या आरोग्यासाठी. जो आमचा प्रवासी, जो आमचा चालक आहे, आता काही महिला सुद्धा गाडी चालवत गेल्या, त्यांनी सुद्धा आमच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावर जाणवलं का किती त्रास होतोय त्यांना गाडी चालवताना. उद्या आम्ही रस्त्यावर उतरू आणि होणाऱ्या परिणामास आता सांगतायत PWD मालक या रस्त्याची, येतो नगरपालिकेच्या अखत्यारीत, पण याचा मालक PWD आहे. CRPFचा 20 कोटी रुपयाचा निधी आलाय, का काम होत नाही? PWD, नगरपालिका, CRF सगळ्या संस्थांना मी विनंती करतो, लवकरात लवकर रस्त्याचं काम चालू करा. तुम्हाला मुदत देणार नाही, पण आम्ही सांगतो लवकरात लवकर काम चालू झालं पाहिजे. खड्डेमुक्त हा रस्ता झाला पाहिजे, या रस्त्याची वाहतूक सुरळीत झाली पाहिजे. अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं तीव्र असं आंदोलन करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. आमची प्रशासनाकडे एकच मागणी आहे, साईबाबा नाका या ठिकाणी प्रथम त्यांनी सिग्नल बसवावे. आत्ताच एक 4-6 दिवसापूर्वी एक तरुण तडफदार कार्यकर्ता गाडीवर जाताना त्याचा ॲक्सिडेंट झाला, अक्षरशः तो जागेवर मृत झाला. जर तिथं सिग्नल असते तो व्यवस्थित रस्ता पार केला असता. आमचे कॉलेजचे मुलं त्या ठिकाणी उतरतात, या रस्त्याने येतात, या रस्त्याला अक्षरशः एवढे खड्डे, अनेक ॲक्सिडेंट झाले. तरुण वयातच पोरांच्या पाठीचे कंबर अक्षरशः खिळखिळ झाले. संजीवनी कॉलेजला जाणारे असतील विद्यार्थी, SHM कॉलेजला जाणारे विद्यार्थी असतील, रोज या रस्त्याने प्रवास करतात, त्यांना त्या खड्ड्यांचा खूप त्रास होतोय. शिर्डीला जाणारे साई भक्त साई रेल्वे स्टेशन उतरतात, त्यांना शिर्डीला जायचं असतं, परंतु अक्षरशः एवढं खड्ड्याचं साम्राज्य आहे. इथून ते शिर्डीपर्यंत जाण्यास खड्डेच खड्डे, त्याच्यामुळे तात्काळ हा रस्ता करावा अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी करतो. तसं न झाल्यास आम्ही तीव्र असं आंदोलन छेडू. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही जे हे आंदोलन केलंय, त्या आंदोलनाला लवकरात लवकर मान्यता द्यावी हीच नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या वतीने आम्ही साईबाबा कॉर्नर तर संजीवनीपर्यंत जाणाऱ्या रोडाला फुलं घालून रोडाचं हे केलं आम्ही स्वागत. तर तिथं लवकरात लवकर रोड बनवावा आणि साईबाबा कॉर्नरवर ट्रॉफिक सिग्नल लावा. तिथं लई ॲक्सिडेंट वगैरे होता, कुणी आडवे तिडवे गाड्या टाकत्या, त्याच्यावरून भांडणं होत्या, वाद होते. म्हणून आमची एवढी विनंती आहे, तेवढं लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष देऊन काम करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.